Today we will discuss standard 9 science 1 सध्या chapter 5 चालू आहे आपला acids bases and salts. आजचे लेक्चर क्रमांक 6. आज आपल्याला पाहिजे आयोनिक कंपाउंड्स अँड इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी. आपले ऍसिड्स असू द्या, बेसेस असू द्या किंवा सॉल्ट्स असू द्या, सगळेचे सगळे काय आहेत तर आयोनिक कंपाउंड्स आहेत. आणि लेक्चर फर्स्ट मध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की आयोनिक कंपाउंड कॅन नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन देअर सॉलिड स्टेट but they can conduct electricity in their liquid or aqueous state. जे त्यांच्या लिक्विड स्टेट मध्ये किंवा पाण्यामध्ये डिसॉल्व झाल्यानंतर जी aqueous स्टेट होते त्याच्यामध्ये ते काय करू शकतात, इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी काय करू शकतात, तयार करू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला इथं काय दिलेली आहे, एक छोटीशी ऍक्टिव्हिटी दिलेली. ऍक्टिव्हिटी कशी दिलेली आहे की एक बीकर आहे, प्रयोगशाळेमध्ये जे भांडे कोंडे असतात ना त्याच्यामध्ये एक बीकर आहे आणि त्या बीकर मध्ये काय घेतलेलं आहे, सोडियम क्लोराइडचं सोल्युशन घेतलंय. सोडियम क्लोराइडचं काय घेतलं, सोल्युशन. आता सोडियम क्लोराइडचं सोल्युशन कसं तयार करायचं, मीठ आणि पाणी एकत्र केले काय झालं, सोडियम क्लोराइडचं काय घेतलं, सोल्युशन घेतलं. आणि त्याच्यामध्ये काय केलंय, वायर्स टाकलेत. आणि फक्त आपल्याकडे वायरला काय असतं, रबरी इन्सुलेशन असतं. मात्र ते पाण्यामध्ये बुडवताना काय केलं, ते वायरचं रबरी इन्सुलेशन काढून टाकले. इथं वरी आहेत, इथं रबरचं इन्सुलेशन आहे वरी, पण जे आपण डीप केलेले आहेत त्याचं काय केलेलं आहे, रबरचं इन्सुलेशन काढून टाकलेलं. बेड वायर्स ज्याला आपण म्हणतो की आपण कुठे प्लगला वगैरे लावायचं म्हटलं काय करतो, पकडच्या साहाय्याने त्याचं वरचं रबरी इन्सुलेशन काढून टाकतो. तसं हे रबरी इन्सुलेशन काय केलेलं त्यांचं काढून टाकलेलं आहे. आणि ते कशाला अटॅच केलेले, इथे काय केलेली, 6 व्होल्टची बॅटरी घेतलेली आहे. 6 व्होल्टची बॅटरी. जनरली या 6 व्होल्टच्या बॅटरी मोटरसायकल मध्ये वगैरे असतात. अशी 6 व्होल्टची बॅटरी घेतली. त्याला एक काय असतं, एक पॉझिटिव्ह टर्मिनल असतं त्या बॅटरीला आणि एक निगेटिव्ह टर्मिनल असतं. आणि आपण काय केलं की एक वायर जे आहे ते काय केलेलं आहे, ते निगेटिव्हला अटॅच केलं. एक वायर निगेटिव्हला अटॅच केलं आणि दुसरं जे वायर आहे ते कशाला अटॅच केलं, पॉझिटिव्हला अटॅच केलं. आणि मध्ये काय केलं, बटन टाकलं, प्लग की टाकली करंट चालू किंवा बंद करण्यासाठी. आणि करंट चालू का नाही चालू हे हात लावून नाही बघायचं. हो, तिथं काय लावला, एक बल्ब लावला. तो बल्ब ग्लो झाला तर करंट चालू आहे. या पद्धतीने आपण काय केलं, ही आहे एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट. लक्ष द्या, पूर्ण फळ्याकडे लक्ष द्या चांगलं. काय आहे, मी हे बीकर घेतलं. ह्या बीकर मध्ये काय काय आहे, सॉल्ट सोल्युशन आहे, NaCl चं सोल्युशन आहे. त्याच्यामध्ये वायर्स आहेत, हे वरचं सगळे इन्सुलेटेड वायर्स आहेत. आणि हे आतमध्ये काय केलेले, वरचं इन्सुलेशन काढून टाकून बेअर वायर्स काय केलेले आहेत, डीप केलेले आहेत. आणि आता आणि हे वायर्स पडू नये म्हणून इथं काय लावलेलं आहे, एक सपोर्ट लावलेला आहे, झाकण लावलेलं आहे. त्या झाकणातून हे वायर सोडलेले आहेत, आतमध्ये एक सपोर्ट लावलेला आहे. आणि आता आपल्याला काय सांगितलं की हा काय आहे, आयोनिक कंपाऊंड आहे, बरोबर आहे. आणि हा आयोनिक कंपाऊंड आहे तर तो इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी दाखवतो लिक्विड स्टेट मध्ये, असं आपण स्टेटमेंट केलेले. हे त्याचा काय करायचं आहे, प्रूफ करायचं आहे. आणि त्याच्यासाठी काय केलेली आहे, एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट केलेली. आता नीट लक्ष द्या आकृतीकडे. इथं आकृतीमध्ये सर्किट बघा, सर्किट कधी पूर्ण होत असतं, ज्यावेळेस वायर एकमेकाला कनेक्ट असते त्यावेळेस सर्किट पूर्ण होत असतं. पण इथं वायर्स एकमेकाला बघा, इथं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकाला कनेक्टेड आहे का, नाही. नीट बघा, ह्या बाय निगेटिव्ह, इथं एंड, ह्या बाय पॉझिटिव्ह, इथं एंड आहे का, एकमेकाला जोडलेले. सर्किट कंप्लीट आहे का, नाही. तरी पण करंट कंडक्ट होतो. तेच आपल्याला पाहिजे, तेच आपल्याला सिद्ध करायचे. मग काय होतं, मग का आपण पूर्ण प्लग की क्लोज केली की काय होतं, हा बल्ब ग्लो होतो. हा बल्ब ग्लो होतो आणि काय होतं, बल्ब ग्लो झाला की करंट जनरेट होतो. मग इथं लक्ष द्या, हे बा इथं काय होतात, इथं हे जे मी काढतोय इथे आयन्स, या मुद्दाम जाड काढतो, इथे आयन्स काय करतात, फ्लो होतात. हो, आणि हे आयन्स फ्लो होऊन काय करतात, करंट काय करतात,
कंडक्ट करतात. हा एक्सपेरिमेंट आपल्याला काय दाखवतो, ज्यावेळेस आपण हे क्लोज केलं की चार्जेस फ्लो होतात आणि सोडियम हे जे आहे सोडियम क्लोराईड याचे सुद्धा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन सेपरेट होतात, डिसोसिएशन होतं आणि त्याच्या माध्यमातून काय होतो, करंट जनरेट होतो. तर हे जे आहे हे असेच आपण काय करू शकतो, वेगवेगळे आयोनिक कंपाऊंड टाकून बघा, H2SO4 टाकून बघा, NaOH टाकून बघा. हे फक्त तुम्हाला काय प्रॅक्टिकल पर्पज साठी सांगितलेले आहे. आता मग काय आहे, बल्ब ग्लोज. मग हे बल्ब ग्लो झाला याचा अर्थ काय आहे की इथं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवली, आयोनिक कंपाऊंड काय दाखवली, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवली. आता काय होतं की इलेक्ट्रॉन्स कंडक्ट इलेक्ट्रिसिटी थ्रू वायर्स. बघा, वायर मधून कोणी कंडक्ट केली इलेक्ट्रिसिटी, वायर मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली त्याच्यामधल्या इलेक्ट्रॉन्सनं. पण ज्यावेळेस लिक्विड मध्ये आलं त्यावेळेस काय आहे बघा, इलेक्ट्रॉन्सनं काय केलं, निगेटिव्ह टर्मिनल पासून इलेक्ट्रॉन सुटले. हे पहा, निगेटिव्ह टर्मिनल पासून सुटले इथपर्यंत आले आणि लिक्विड मध्ये आले की काय होतं की तिथं जे आहे की हे इथं डिसोसिएशन होतं आणि Na+ आणि Cl- हे चार्जेसचा इथं ब्रिज तयार होतो, पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनचा, आणि तो कंडक्ट होतं. आता हे जे काय आपण वायर घातले ह्या वायरला म्हणतात इलेक्ट्रोड्स. हे जे वायर आपण डीप केली की नाही याच्यावर याला म्हणतात इलेक्ट्रोड्स. किती इलेक्ट्रोड्स आहेत, 2. निगेटिव्ह इलेक्ट्रोड जो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड जो बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे. पहा, हा निगेटिव्ह आहे म्हणून हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे, इकडे हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रोड. तर जो पॉझिटिव्हला जो कनेक्टेड असतो त्याला म्हणायचं एनोड. जो पॉझिटिव्हला कनेक्टेड असतो वायर त्याला काय म्हणायचं, एनोड. आणि जे निगेटिव्हला कनेक्टेड आहे त्याला काय म्हणायचं, कॅथोड. म्हणजे काय आहे, वायरचं जे टोक, इथं वायर आहे, तुम्ही वायरच्या जागी काय वापरू शकता, मेटलच्या प्लेट सुद्धा वापरू शकता किंवा जाड रॉड सुद्धा वापरू शकता. इथं आपण प्रयोगामध्ये काय वापरले तर वायर्स. लक्षात घ्या नीट, हा प्रयोग आहे, शाळेत व्हायला पाहिजे पण दुर्दैवाने आपल्या शाळा नाहीयेत. पुन्हा समजावून घ्यायचं आहे की हा काय असतो, इथं आपण वायरच्या जागी काय वापरू शकतो, 2 रॉड वापरू शकतो, मेटलचे रॉड, किंवा अजून काय वापरू शकतो, 2 मेटलच्या प्लेट सुद्धा वापरू शकतो. इथं वायर्स वापरलेले. लक्षात घ्या, जो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला अटॅच आहे इलेक्ट्रोड त्याला कॅथोड म्हणायचं, जो पॉझिटिव्हला अटॅच आहे त्याला काय म्हणायचं, एनोड म्हणायचं. आणि ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला खरं तर करायला सांगितलेली पण मी समजावून सांगितली तुम्हाला. हे पूर्ण आपल्या पान क्रमांक 70 वर आहे. तर याच्यामध्ये मग तुम्ही ऍसिड्स टाका, बेसेस टाका आणि त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी होती का नाही होती ते बघा, लिहा वगैरे, असं ऑब्झर्वेशन्स आहेत. फक्त हे तुम्हाला समजावून याच्यासाठी सांगितलं की बाबा कॅथोड म्हणजे काय, एनोड म्हणजे काय, बरोबर आहे. इथे एवढंच महत्त्वाचं आहे. आणि आयोनिक कंपाऊंड्स कॅन कंडक्ट द इलेक्ट्रिसिटी इन देअर लिक्विड स्टेट, ते प्रयोगाच्या मार्फत काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये जे स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत आणि स्ट्रॉंग बेसेस आहेत आणि न्यूट्रल सॉल्ट्स आहेत यांची कंडक्टिव्हिटी कशी असते, जास्त असते. आता हे जे काय आहे इथं काय होतं की ज्यावेळेस करंट पास होतो त्यावेळेस मधले जे चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह चार्जेस आणि निगेटिव्ह चार्जेस, पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स यांचं काय होतं, डिसोसिएशन होतं, ते सेपरेट होतात. आता मला सांगा, याच्याकडे हे निगेटिव्ह टर्मिनल, याच्याकडे कोणते चार्जेस येतील, निगेटिव्ह कडे कोण अट्रॅक्ट होत असतं, पॉझिटिव्ह. याच्या भोवताली सगळे Na+ आयन जमतील आणि हा पॉझिटिव्ह आहे, याच्या भोवती कोण जमतील, सगळे निगेटिव्ह आयन जमतील आणि यांचा काय होतो, ब्रिज तयार होतो आणि त्याच्या मार्फत काय होते, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी होते. हे काय आहे, हा एक प्रयोग आहे. खरं तर मी म्हणायला लागलो नाही, हे जर का तुमच्या शाळा सुरू असल्या असतं तर हा प्रयोग आय विल स्किप, मी शिकवला नसतं, ते तुम्हाला प्रयोगशाळेमध्ये झालं असतं. पण आता सध्या प्रयोगशाळा नाही आहेत म्हणून हे तुम्हाला प्रयोग समजावून मी इथे सांगतोय. लक्ष द्या, इथं महत्वाचं फक्त काय सिद्ध केलंय आपण, इथं थेरॉटिकल पोर्शन आपल्यासाठी कोणता महत्वाचा आहे की ज्यावेळेस करंट पास होतो त्यावेळेस आयोनिक कंपाऊंडचं डिसोसिएशन होतं, पॉझिटिव्ह आयन सेपरेट होतात, निगेटिव्ह आयन सेपरेट होतात. मध्ये जे आपण पॉझिटिव्ह जे वायर असू, रॉड असू किंवा प्लेट्स असू त्यांना इलेक्ट्रोड्स म्हणतो. 2 प्रकारचे इलेक्ट्रोड्स आहेत,
एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे ज्याला ॲनोड म्हणायचं, निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे ज्याला कॅथोड म्हणायचं. कॅथोड कडे पॉझिटिव्ह आयन्स अट्रॅक्ट होतात आयोनिक कंपाऊंड मध्ये लिक्विड स्टेट मधले, आणि ॲनोड कडे निगेटिव्ह आयन्स अट्रॅक्ट होतात लिक्विड स्टेट मधले. हे इतकं काय आहे आपल्यासाठी महत्वाचं आहे. याच्यामुळे थेरॉटिकल पोर्शन तेच आहे, व्हॉट इज मेंट बाय इलेक्ट्रोड, व्हॉट इज मेंट बाय कॅथोड, व्हॉट इज मेंट बाय ॲनोड. ज्यावेळेस मी मला लर्निंग पॉईंट देईल त्यावेळेस इतकंच देईल. हो, त्यावेळेस म्हणायचं नाही शिकवलं तर एवढं मोठं होतं आणि एक 2-4च वाक्य लर्निंग पॉईंट्स मध्ये दिले. मुळात ते आपल्याला शिकायचं की व्हॉट इज मेंट बाय कॅथोड, व्हॉट इज मेंट बाय ॲनोड, आणि डिसोसिएशन झाल्यावर होतं काय. आता अजून एक पुढे आपल्याला अजून एक ट्राय धिस सांगितलेले. हो, ट्राय धिसच आहे, करूनच पाहायचंय. पण आता करणं शक्य नाही, फळ्यावर सांगतो. त्याला नाव आहे इलेक्ट्रोलायसिस. हा प्रयोगच आहे. अगेन इट इज अ एक्सपेरिमेंट. हे एक्सपेरिमेंट मध्ये काय केलंय, अगदी तसंच केलंय. टेक अ सोल्युशन ऑफ 1 ग्राम ऑफ कॉपर सल्फेट. एक कॉपर सल्फेटचं काय घेतलंय, सोल्युशन घेतलंय. हे पहा, असंच मोठं बीकर घेतलं. प्रयोगशाळेमध्ये जे भांडे कोंडे असतात त्याच्यापैकी एक बीकर असतं, आणि या बीकर मध्ये काय घेतलंय, 1 ग्राम कॉपर सल्फेट इन 50 ml वॉटर. हो, एक 50 ml इथं काय घेतलेलं आहे, हे पहा 50 ml पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 ग्राम CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेट टाकलं. कॉपर सल्फेटला काय नाव आहे, ब्लू व्हिट्रिऑल. मी वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन मध्ये तुम्हाला शिकवले की त्याला काय म्हणतात, ब्लू व्हिट्रिऑल म्हणतात. ते काय केलं, याच्यामध्ये टाकले. हे पहा, 1 ग्राम म्हणजे खूप कमी कॉपर सल्फेट आहे आणि 50 ml म्हणजे खूप जास्त पाणी. त्याच्यामध्ये काय केलं, सोल्युशन तयार केलं. काय हे CuSO4 म्हणजे कॉपर सल्फेटचं सोल्युशन. कसं तयार केलेलं आहे, तर 1 ग्राम कॉपर सल्फेट आणि 50 ml वॉटर असं तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कॉपरचं काय केलेलं आहे, एक थिक प्लेट ऑफ कॉपर टाकलेली, याच्यामध्ये एक कॉपरची प्लेट टाकली, उभी केली आहे. मी तुम्हाला म्हणलं काही उभा करता येतं. ही काय आहे, तुम्हाला जी आकृतीमध्ये तांबूस रंग दाखवलाय तो कॉपरचा आहे. तांबूस रंगाची जी प्लेट आहे ही काय आहे, ही थिक प्लेट ऑफ कॉपर आहे, तांब्याची प्लेट आहे. हे Cu तो आहे, आणि एक याच्या बाजूला काय आहे, एक कार्बन रॉड या ठिकाणी काय केलेला आहे, टाकलाय. हा काय आहे, कार्बन रॉड आहे. हे 2 इलेक्ट्रोड्स आहेत. याच्यामध्ये काय आहे, हा कार्बन रॉड कशाला कनेक्ट केलेला आहे, तर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेलला कनेक्ट केलेला आहे किंवा बॅटरीला. आणि हा जो कॉपर रॉड आहे हा कशाला कनेक्ट केलेला आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल किंवा बॅटरीला आहे. मग मला सांगा बरं, याच्यामध्ये कॅथोड कोण आहे, तर कॉपर काय आहे, कॅथोड आहे. कारण तो कशाला कनेक्टेड आहे, पॉझिटिव्हला. आणि ॲनोड कॅथोड आहे का, ॲनोड आहे. आणि कॅथोड कोण आहे, कार्बन आहे, कारण तो निगेटिव्हला काय केलेला आहे, अटॅच केले. हा बघा, हा निगेटिव्हला अटॅच आहे कार्बन रॉड, म्हणून हा कॅथोड. आणि हा पॉझिटिव्हला अटॅच आहे म्हणून हे ॲनोड. आणि काय केलेले, असंच एक बटन टाकलेले. तुम्ही म्हणताल सर तिथं गोल काढले आणि बाण काढला, हे काय नवीन भानगड आहे हो गुरुजी, इकडं तर बल्ब चांगला होता, हे असं गोल काढले बाण काढले, हे काय आहे, काय आहे. इलेक्ट्रिकच्या दुकानात जाता का नाही सामान्य करायला, हो, तिथं करंट जाण्यासाठी काय असतात का नाही ॲमीटर वगैरे, ते काटे हलतात. आपले इन्स्ट्रुमेंट चेक केले की जाता की नाही कधी इलेक्ट्रिकच्या दुकानावर. आपण एखादा अप्लायन्स खराब झालं तर ते इलेक्ट्रिकवाले दुकानदार दादा असं लावून पाहतात आणि मग ते काटे हातात, त्याच्याकडे ते लाकडाचे शार लावलेले असतात. ते काय आहे, ॲमीटर आहे किंवा गॅल्व्हनोमीटर सुद्धा असतं. बल्बच्या जागी ते लावले, बल्ब उजेड देतं, याचा काटा हलतं. हात नाही लावायचा, एखाद्या करंट चालला हात लावून बघ, हात नाही लावायचा. हो, काय आहे ते दाखवतो, प्रेझेन्स दाखवतो करंटचा, बाकी त्याचा काही रोल नाही. आणि इथं इलेक्ट्रॉन्स दाखवलेले आहेत की जे काय आहे तर पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातात, असं ई दाखवलेलं आहे तिथं. तर आता नीट लक्ष द्या. मग काय केलेलं आहे, ही ऍक्टिव्हिटी आहे. कशी ऍक्टिव्हिटी,
एक बीकर घेतलं, बीकर मध्ये कॉपर सल्फेट सोल्युशन घेतलं, त्याच्यामध्ये कॉपरची प्लेट टाकली, एक कार्बनचा रॉड टाकलेला आहे, एक जे कार्बन रॉड निगेटिव्हला कनेक्ट केलेला आहे, कॉपर प्लेट पॉझिटिव्हला कनेक्ट केलेली आहे, मध्ये काय टाकलेलं आहे की टाकलेली इथं गॅल्व्हनोमीटर किंवा ॲमीटर टाकलेलं आहे. आता काय होतं की याच्यामध्ये काय आहे की कॉपर डिपॉझिट होतो, कुठं तर कॉपर डिपॉझिट होतं ह्या कार्बन रॉडला. ह्या कॉपर सल्फेट मधलं कॉपर कुठं डिपॉझिट होतं, कॉपर कुठं डिपॉझिट होतं, या कार्बन रॉडच्या जवळ डिपॉझिट होतं. गुरुजी तुम्हाला कसं काय माहिती झालं, मी म्हणलं ना इथं काय तुमचे सध्या प्रयोग होत नाहीत म्हणून सांगतो, नाही तर नंतर काय करायचं, हा रॉड असा बाहेर काढून बघायचा, बाहेर काढून बघितलं आणि त्याचा जितका भाग त्या सोल्युशन मध्ये डीप आहे तिथल्या भागावर काय करायचं, असं बोट फिरवायचं की बोट तांबूस रंगाचा थर बोटाला लागतो ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष प्रयोग करू त्यावेळेस. आता कुठून आला हा तांबूस रंग, कार्बन तर काळ्या रंगाचा आहे, हा तांबूस रंग कुठून आला, तर काय आहे ह्या कॉपर सल्फेटचं इलेक्ट्रोलायसिस होतं आणि आयनचं डिसोसिएशन होतं. कॉपर शेड, कॉपर मेटल आहे, त्याचे पॉझिटिव्ह आयन्स असतात, ते कोणाला जाऊन चिटकत जातं, कारण बघा पॉझिटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट होईल, निगेटिव्ह कडे, आणि निगेटिव्ह कोणाकडे अट्रॅक्ट होईल, पॉझिटिव्ह कडे. कॉपर सल्फेट मध्ये पॉझिटिव्ह आयन्स कोणाचे आहेत, कॉपरचे, आणि निगेटिव्ह आयन कोणाचे आहेत, सल्फेट ग्रुपचे आहेत. मग हे जे पॉझिटिव्ह आयन्स आहेत हे काय होतात, या कॉपरला जाऊन काय होतात, अटॅच होतात, कार्बनला जाऊन अटॅच होतात आणि तिथं ते डिपॉझिट होतं. आणि हे जे आहे आणि तिथं काय होतं, हे जे आयन्स असतात हे आयन्स काय होतात, त्या कॅथोड जवळ डिपॉझिट होतात. आणि मग काय होतं, मग कशामुळे डिपॉझिट होतात, तर तिथं काय होतं, त्याच्यातून करंट गेला, करंट गेल्यामुळं पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स सेपरेट झाले आणि करंटमुळे ज्यावेळेस आयन्स सेपरेट होतात तेव्हा त्याला इलेक्ट्रोलायसिस म्हणतात. खरं तर बेसिक प्रक्रिया डिसोसिएशनची, पण करंटमुळे हे घडून आलं म्हणून त्याला काय म्हणतात, इलेक्ट्रोलायसिस म्हणतात. इथं तुम्हाला कॅथोड रिॲक्शन आणि एनोड रिॲक्शन दिली, आपण तेवढी पाहू. कॅथोड रिॲक्शन काय होते, तर तिथं हे पॉझिटिव्ह जे आयन्स आहेत तिथं त्यांना 2 इलेक्ट्रॉन्स भेटतात आणि त्याचं रूपांतर कॉपर मध्ये होतं. आणि एनोड मध्ये काय होतात की एनोडच्या ठिकाणी, एनोड मध्ये काय होतं, हे फिरत राहतात आयन्स आणि आयन एनोड मध्ये याची विरुद्ध रिॲक्शन होत असते. ती कशी, कॉपर 2+2 इलेक्ट्रॉन्स आणि हे सारखं फिरत असतं आणि या पद्धतीने काय होत असतं, इलेक्ट्रोलायसिस होत असतं. हा पूर्णपणे प्रॅक्टिकल पोर्शन आहे तुमचा. पण मी म्हणलं ना की परत म्हणायला नको नाही सर आमचं अख्खं पेज नंबर 70 आणि पेज नंबर 71 स्किप केलं, काय जे स्किप्ड सिलेबस मध्ये सुद्धा नाहीये, बट दिस इज फॉर युअर प्रॅक्टिकल पर्पज. मग ह्या याच्यातून आपल्याला काय शिकायचंय, तर याच्यातून आपल्याला इतकं शिकायचंय की ज्या वेळेस करंट सोल्युशन मधून पास होतो त्यावेळेस पॉझिटिव्ह आयन्स आणि निगेटिव्ह आयन्स वेगळे होतात, विच वी टर्म्ड ॲज अ इलेक्ट्रोलायसिस. थेरॉटिकल पोर्शन मध्ये याच्यामध्ये फक्त इलेक्ट्रोलायसिसची डेफिनेशन येईल लर्निंग पॉइंट्स मध्ये. लक्ष द्या माझ्याकडे, कारण हे काय आहे पूर्णच्या पूर्ण आय अगेन रिपीट हे सगळं करून बघायचं आहे म्हणून हे तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं आहे, दिलेलं आहे. आता जे आहे इलेक्ट्रोलायसिस मध्ये काय आहे की लिक्विड जे आहे की इलेक्ट्रोलायसिस होण्यासाठी काय असतं की लार्ज प्रमाणामध्ये आयन्सची काय असते, आवश्यकता असते. त्याच्यामुळे स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस आणि न्यूट्रल सॉल्ट्स हे शक्यतो इलेक्ट्रोलायसिस साठी काय करतात, वापरतात. आणि जे असतात की इलेक्ट्रोलाइट्स जे आहेत की अशांना काय म्हणतात, इलेक्ट्रोलाइट्स म्हणतात. हे जे काय स्ट्रॉंग ऍसिड्स आहेत, स्ट्रॉंग बेसिस आहेत किंवा न्यूट्रल सॉल्ट्स आहेत. तर आता हे काय आहे की प्युअर वॉटर जे आहे ते काय असतं की बऱ्याच वेळा इलेक्ट्रोलायटिक सेल्स मध्ये प्युअर वॉटर काय होतं, वापरतात. इलेक्ट्रोलायटिक सेल की जे आहेत की आपल्या घरामधली बॅटरी आहे बरं का ना, मोठ्या इन्व्हर्टरच्या बॅटरी, त्याच्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर असतं, त्याच्यामुळे करंट डज नॉट फ्लो, त्याच्यातून फ्लो होत नाही. का फ्लो होत नाही, काय नाहीये ते वी विल डिस्कस इट इन अ नेक्स्ट लेक्चर की आपण